मोबाईलच्या एका चुकीच्या पासवर्डमुळं जर मोबाईल ओपन होत नसेल म्हणजे उघडत नसेल तर आपल्या चुकीच्या वागण्यामुळे स्वर्गाचा दरवाजा उघडू शकेल का? नाही ना. आज आपण एक गोष्ट बघणार आहोत. एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये बरेचसे म्हणजे वाईट काम करणारी लोक भरपूर प्रमाणात यायला लागली होती, म्हणजे तयार व्हायला लागली होती. म्हणजे लोकांचा कल हा चांगला वागण्याचा बदलून वाईट वागण्याकडे जास्त प्रमाणात बदलत होता. अशावेळी तिथल्या राजाच्या कानावरती ह्या प्रत्येक गोष्टी जात होत्या. मग तो राजाने विचार करायला सुरुवात केली की आपण काय करू शकतो. तो चिंतेत राहायला लागला. राजा जो आहे तो राज्याचा, तो चिंता करायला लागला की बाबा आपण काय करू शकतो की हे सगळेजण सुधारतील कमीत कमी. शेवटी विचार करून राजाने एक निर्णय घेतला आणि राजाला एक बातमी तेवढ्यात कानावर आली होती की आपल्या म्हणजे दरबारातले जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांपैकी सुद्धा 60-70% मंत्री हे म्हणजे करप्ट झालेले आहेत. करप्ट म्हणजे वाईट म्हणजे गोष्टी जास्त प्रमाणात करतात, हे राजाच्या कानावर गेलं होतं. मग राजाने एक विचार केला आणि एक सोल्युशन काढलं. सोल्युशन काय काढलं तर राजाने एक गोष्ट जाहीर केली की बाबा एक अमुक अमुक तारीख आहे, अमुक अमुक वेळ आहे, त्या वेळेला मी म्हणजे तुमच्यापैकी 3च मंत्री, जे कुठले मंत्री असतील ते मी त्यावेळेला सांगेल नावं, 3च मंत्री त्यांची मी परीक्षा घेईल. इकडं सगळ्या दरबारातले जे काही मंत्री होते ते मंत्री टेन्शनमध्ये आले होते, पण तरी पण राजाला आता जी काय आहे ती परीक्षा द्यायची म्हणून ते सामोरे आले. मग हळूहळू तो दिवस आला, ती वेळ आली. त्यावेळेला सगळे म्हणजे लोक पण जमा झाले होते आणि राजा पण तिथं आला होता आणि मंत्री पण जमा झाले होते. मग राजाने त्यातले 3 मंत्री ची नावं सांगितली. ते 3 मंत्री तिथं येऊन उभे राहिले आणि मग त्या मंत्र्यांना त्यांनी एक टास्क दिला. खूप छोटं काम दिलं. काम असं होतं की त्या महालाच्या बाजूला जो काही बगीचा होता त्या बगीच्यामध्ये बरीचशी फळांची झाडं होती. त्या फळांच्या झाडांपैकी काही झाडावरची फळं म्हणजे राजाने त्या तिघांना पण आणायला लावली. फक्त चांगली चांगली फळं घेऊन या म्हणले. ह्याच्या एक एक पिशवी दिली सगळ्यांकडं आणि त्या पिशवीमध्ये तुम्ही चांगली चांगली फळं घेऊन या, असं राजाने टास्क दिला. टास्क म्हणजे आदेश दिला. पहिला मंत्री गेला. पहिल्या मंत्रीने आता राजाला फळं पाहिजेत, राजाने सांगितलं आहे म्हटल्यानंतर राजाला पाहिजेत म्हटल्यानंतर त्याने चांगली चांगली बघितली, टाकली. पिशवी काही त्याची भरली नाही, पण एक 60-70% पिशवी भरली होती. दुसरा जो मंत्री होता त्या दुसऱ्या मंत्र्याने म्हणजे जरा विचार केला, कुठं राजा एक एक फळ बघणार आहे, त्यापेक्षा आपण दिसेल ते फळ टाकावं. म्हणून त्याने सडकी फळं किंवा जी वाया गेलेली फळं तीसुद्धा विचार न करता त्याच्यामध्ये भरत गेला. आपण चांगली चांगली फळं वरती ठेवूयात असं त्याचा मानस होता. मग त्यांनी त्या पद्धतीनं त्याची पिशवी मात्र 100% भरली आणि त्यांनी फळं जी काय खाली होती ती खराब फळं होती, वरती सगळी चांगली फळं. तिसरा तर अतिशय हुशार मंत्री होता. तिसऱ्या मंत्र्याचं काम 10 मिनिटाच्या आत झालं होतं. तिसऱ्या मंत्र्याने डायरेक्ट विचार केला की बाबा राजा कुठं उतरून आपली फळं बघणार आहे. त्याला वरनं घास गवत दिसला तरीसुद्धा ते भरपूर झालं. तो बाजूला ठेव म्हणाल, काय एवढा विषय नाही. म्हणून त्याने सगळा तिथला जे गवताचा भाग होता तो सगळा गवताचा भाग त्याच्यामध्ये भरायला सुरुवात केली. त्याची पण पिशवी 100% भरली. मग तिघही जण समोर आले. मग राजाने आदेश दिला, या 3 मंत्र्यांना अन्नाशिवाय म्हणजे ती फळं फक्त त्यांनी आतमध्ये घेऊन जायची आहेत, त्यांना 3 महिने बंद करायला सांगितलं तुरुंगामध्ये. आता त्या तिघांच्यापैकी पहिला जो होता त्या पहिल्याला बरं वाटलं. त्यांनी देवाचे आभार मानले की देवा तू चांगला आहेस, तू मला कमीत कमी चांगली बुद्धी घातलीस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. दुसऱ्याला टेन्शन यायला लागलं. कारण खाली सगळी सडकी फळं होती, त्याच्यासोबत तो राहणार कसा, त्यामुळे त्याला टेन्शन आलं. त्यांनी राजाला नमस्कार केला आणि राजाला सांगितलं की बाबा माझं थोडंसं चुकलं आहे महाराज, मी खालच्या बाजूला थोडी खराब फळं भरलेली आहेत, माझं चूक झाली, मला माफ करा. तिसरा तर अक्षरशः साष्टांग लोटांगण घालायला लागला. राजाला सरळ सांगितलं त्याने की बाबा माझ्या पिशवीमध्ये मी 3 महिने जगूच शकणार नाही, कारण माझ्या पिशवीमध्ये पूर्णतः घासगवत भरलेलं आहे. राजा त्यांच्याकडे बघून हसायला लागला
आणि हसून त्यांनी एक उत्तर दिलं की मी पण कुठं खरा राजा आहे, माझा या संपूर्ण भूतलाचा राजा हा वरती परमेश्वर बसलेला आहे. आपण सगळेजण इथं कठपुतले म्हणून काम करतो. आपण कमीत कमी आपल्याला त्यांनी जे काय काम दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित करून आपल्याला इथनं जाताना एक चांगल्या पद्धतीची फळं तिथपर्यंत घेऊन जायचे. आणि आपण इथंच असं काम जर वाईट काम जर करत बसलो तर आपल्यासोबत येणारी फळं जी आहेत तीसुद्धा वाईटच वरपर्यंत येणार आहेत, म्हणजे स्वर्गापर्यंत येणार आहेत. मग त्याने स्वर्गाचं दार उघडेल का आपलं? नाही उघडणार. म्हणून करतानाच तुम्ही कामं चांगली करा आणि तुमच्या आपोआप तिथं स्वर्गाचं दार त्यामुळं उघडलं जाईल. हे राजाचा संदेश होता आणि तो आपल्यासाठीही लागू होतो. आपणही कर्म जर चांगली केली तर आपल्याला पुढचं जीवन निश्चित हे चांगल्या पद्धतीचं जाणार आहे. त्यामुळं स्वतः काळजी घ्या, चांगली कर्म करा, चांगले विचार करा, चांगले आचरण ठेवा आणि सतत पॉझिटिव्ह राहा. कोणतीही अडचण असती ती अडचण काही काळापुरती असती. अडचणीला मोठं करू नका. आपण स्वतः एक छोटासा विचार करून ती अडचण देवावरती सोडून द्या किंवा परमात्म्यावरती सोडून द्या आणि एक चांगला विचार करून त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. तर कशी वाटली ही गोष्ट ती नक्की कळवायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.